अतिक्रमण वेगळं असतं आणि हे यांनी अतिक्रमणाच्या नावावर यांनी भूसंपादन केलेलं आहे। नाही तेच म्हणजे कारवाई सुरू झाल्याबरोबर आता आपल्या औरंगाबाद संभाजीनगरचे जे आपले जसे लोकप्रतिनिधी आहे ते मुख गिळून बसलेले आहेत, ते काय बोलू नाही राहिले, पॉलिटिकल लीडर काय बोलू नाही राहिले, कोणी पुढे येऊन कोणासाठी उभा नाही राहायला, हे सगळं बघूनच आम्ही हे सगळं। सलामी साहेब थेट मुद्द्याचं बोला। 75% शहर बेचिराग झालेला आहे, 1.5 महिन्यापासून पाडापाडी सुरू आहे, तुम्हाला प्रेस घ्यायला इतका वेळ का लागला? प्रेस घ्यायला वेळ लागला म्हणजे हे बघा, आम्ही काही याच्यामध्ये बाधित लोक नाही आहेत, पण आम्हाला जे मी यापूर्वीच तुम्हाला मनोगत मध्ये सांगितलेलं आहे की मला जे लोक आमच्याकडे लोक आले, जेव्हा हे रेल्वे स्टेशनचे आमचे हाजी मजीद भाई आले आणि हसूलचे लोक आले होते, वानखेडे वगैरे जे आपल्या कलेक्टर ऑफिसच्या समोर बसलेले होते अनेक दिवसापासून धरणे आंदोलन करत, ते आले। अनेक लोक आल्यावर हे आम्ही जे पत्रकार परिषद आज यासाठी घेतली की यापूर्वी आम्ही 2 दिवस पहिले मीटिंग घेतलेली आहे, पण स्टेप बाय स्टेप जनतेसाठी जनतेला माहीत पडलं पाहिजे की आम्ही हे करू राहिलं आणि ज्यांना काही अडचण आहे ते आम्हाला सांगावं आणि हे पाडलं ते झालं आता, पण त्यांना मोबदला तर मिळाला पाहिजे, कायदेशीर त्याची मोजणी तर झाली पाहिजे, पंचनामा तर झाला पाहिजे। आणि जे राहिलेले आता ते म्हणतात 15 ऑगस्ट नंतर इंटेरियर शहरामध्ये घुसणार आहे, तुम्ही म्हणजे पूर्ण औरंगाबाद बेचिराग करणार का ते? मुबदला देना ये काय मंजूर राहिले कि अभी जो हम है बाहर के रोड, बीड़ बायपास, जालना रोड और बाहर से हम फिरे। थांबवतो ही सर्वसाधारण सभा नाही तुमची। हा बोला। मुबदला देणार नाही असं प्रशासनाने कुठं म्हटलेलं आहे? पण देत नाही ना। 2008 आणि 2012चे आमचे पैठण गेटचे जे तोडले ते आजपर्यंत त्याची मोजणी पण झाली नाही, पंचनामा पण झाला नाही, आम्हाला मोबदला दिलेला नाहीये। आम्ही लिहून द्यायला पत्रकारांना जे आले त्यांना लिहून द्यायला तयार आहोत। त्याच्यातलं एक उदाहरण दाखवा ज्यांनी TDR साठी किंवा रोख मोबदल्यासाठी लेखी स्वरूपात क्लेम केलेला आहे। आमची केस कोर्टामध्ये आहे आणि एकाची नाहीये, एकूण पैठण गेटच्या आमच्या कमीत कमी 20 मिळकतधारांचा केस चालू आहे। त्याच्यामध्ये कोर्टामध्ये निर्णय हा दिलेला आहे की जोपर्यंत तुम्ही यांचा मोबदला देत नाही, याची मोजणी रीतसर करत नाही, जॉईंट मेजरमेंट करत नाही, तोपर्यंत बुलडोजर घेऊन तिथं त्यांच्या जागेवर जाऊ नये। आणि आम्हाला असं सांगितलं तुमचा ताब्यात सगळं सोडू नये आणि तुमचे किती नुकसान केलं त्यांनी तोडताना त्याची सगळी ते आम्हाला त्यांनी सांगितलं किती पैशाचं तुमचं नुकसान झाला ते आम्ही डिटेल कोर्टाकडे दिलेलं आहे। तुम्ही दिशाभूल करताय शहराची। नाही तुम्ही चुकीचा प्रश्न नाही, तुम्ही असं कसं बोला ना। तुम्ही सांगताय की महापालिका मोबदला देत नाही, एकीकडे म्हणताय की प्रकरण कोर्टामध्ये आहे। मोबदला नाही दिल्यामुळे तर गेलो आम्ही कोर्टात। ही भूमिका थोडी नाही चुकीची कशी काय? आम्हाला मोबदला नाही मिळाला म्हणून आम्ही कोर्टात गेलो। शेवटी माणूस कुठे जातो? न्यायालयात जातो। आम्हाला मावेजा मिळाला नाही यामुळेच कोर्टात गेलो। तुम्हीच सांगताय तिथं निर्णय झाला नाही म्हणून। निर्णय तिथं कोर्टाने दिला पण अंमलबजावणी महानगरपालिका करत नाही आम्ही असं म्हणून राहिलो। त्यांनी सांगितलेलं आहे लँड एक्विजिशन कार्यालयामार्फत यांची जमीन मोजणी करून व्हॅल्युएशन प्रमाणे यांना मोबदला देण्यात यावा। ज्यांना TDR जे घेत आहेत त्यांना TDR द्यावा, ज्यांना FSI पाहिजे त्यांना FSI द्यावा। मग TDR साठी क्लेम केला का तुम्ही स्वतः? क्लेम आम्ही कसं काय करणार? मोजणी करून त्यांनी महानगरपालिकेची जबाबदारी। तुमची जागा किती गेली आहे तुम्हाला माहिती आहे? नाही आम्हाला ते मोजलं पाहिजे ना, जॉईंट मेजरमेंट झालं पाहिजे ना। जॉईंट मेजरमेंट होत नसतं।
होतं होत नाही. कायद्यातच आहे ते. होत नाही. नाही मग तुम्हाला कायदा नाही माहिती आहे. नाही होत नाही, तुम्ही चुकीची दिशा. मेजरमेंट होतं. माझी किती जागा आहे महानगरपालिकेने बाधित रस्त्यासाठी माझी जागा किती घेतली, माझी किती उरली याची शहानिशा करण्यासाठी मोजणी करावी लागते, त्याचा पंचनामा करावा लागतो. त्याशिवाय तुम्ही जाऊन लँड एक्विजिशन कायदा वाचा, त्याच्यानंतर प्रयत्न करा. पंचनामा होतो, जॉईंट मेजरमेंट होत नाही. तुमची जागा किती गेली तुमच्या आर्किटेक्टला मला असं वाटतं तुम्हाला जे श्रीकांतने वाढवलं ऐकून तर घ्या. नाही, कारण ते तुम्ही जे बोलतायत ना, तुम्ही जे श्रीकांतची भाषा बोलून राहिले तुम्ही चुकीचे. ते आणि तो आर्मीचा ड्रेस जरा त्यांना दहशत निर्माण होती आणि म्हणून तो ड्रेस त्यांना नसावा, दुसरा कुठला तरी ड्रेस. कायद्यानं तसा आर्मीचा ड्रेस घालताही येत नाही आणि म्हणून महानगरपालिकेनं जे कर्मचारी आहेत त्यांना दुसरा कुठलाही ड्रेस द्यावं अशी एक मागणी आम्ही रितसर कमिशनरला भेटून आणि पोलीस आयुक्तांना भेटून करणार आहोत. या एवढ्या मागणी आहेत. साथ इसके साथ साथ परमिशन जिसको मिले हुआ है, परवानगी महानगरपालिका ने दी थी आज से 18 साल 15 साल पहले, वही तोड़ दिया उनकी। ये हमको ये वो नहीं करने, कोर्ट का उसमें है, कोर्ट ने बोल दिया कि भाई जब तक के इनका जो भी उसमें से जो थोड़ी बहुत जो है तो रोड में एक बाधित हो ही देंगे, अगर वो लेना है तो वो लेना है तो जो है तो आप जो है तो उनको कानूनन नोटिस देंगे, तरीके से जो है तो वो जगह